भाजपच्या हातात सत्ता द्या, विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, आमदार धनंजय गाडगीळ. पलूस शहरात फक्त विकास झाला अशा घोषणा विरोधक करत आहेत, परंतु आज पलूसची अवस्था पाहिली तर कोणाचा विकास झाला असा प्रश्न आम्हाला पडत असून पलूसच्या विकासासाठी भाजपला साथ द्या, पलूसमध्ये विकासाची गंगा आणू असे आश्वासन आमदार धनंजय गाडगीळ यांनी दिले. पलूस नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार गाठीभेटी दरम्यान ते बोलत होते. वैभव शिसाळ आणि श्री अजिंक्य दादा करण पाटील हे सर्व कार्यकर्ते तसेच सुधीरदादा लाड आणि शिवशक्ती इंजिनिअरिंग अध्यक्ष रोहितदादा पवार, रोहन पवार, पांडुरंग सूर्यवंशी, साईनाथ भाऊ पाटील आणि प्राध्यापक मागणे सर, पत्रकार बंधू, आज पहिलीच बैठक मी पुलूसमध्ये घेतोय आणि पुलूसचा विकास काय आहे ते आपण पलूसकरांना दाखवून देऊ. पूर्ण आपलं पॅनल नगराध्यक्ष सकट आपलं निवडून आणायचं. सभा होतील, हे होतील, पण ग्राउंड लेवलला आपलं काम पाहिजे. लोकांना विश्वास बसला पाहिजे, ही लोक आपल्याकडे परत आली पाहिजे असा विश्वास बसला पाहिजे. सभा करून निघून गेले मोठे लोक त्याच्यावर होत नाही. स्वतः आपण प्रत्येक डोर जायला पाहिजे. जी माझी थिअरी आहे. मी सभा वेळी फार मागायला लागत नाही. तो वेळ आपण जास्तीत जास्त जर का लोकांच्यापर्यंत गेलो त्याचा उपयोग जास्ती होतो. तसंच तुम्ही आता म्हणालात की बॉडी आल्यावर सुद्धा आम्हाला साथ द्या. माझी एक खासियत आहे, मी एकदा बरोबर आलं की पूर्णपणे शेवटपर्यंत येतो. तुमच्या मागणीसाठी मी सरकार दरबारी तुमच्या बरोबर येईन याची मी आज ग्वाही देतो. त्याचा अनुभव 2016 साली मला पक्षाने दुष्काळ होतं. त्या 2016 साली त्या पाथरीला पाठवलं होतं परभणी जिल्ह्यामध्ये. मी 3 तिथं दौरे केले. 27-28 डिग्री टेम्परेचर तिथं असायचं. पण ती लोक अजून माझ्याशी जोडलेली आहेत. त्यांची मी अजूनही कामं करतो. त्यामुळे मी एकदा साथ घेतली की ती कडेपर्यंत निभावतो. एवढी लोकांना ग्वाही देतो. विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त फरकाने इथल्या दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष यांना निवडून आणून पलूसकरांना एक सत्ता आपल्या हातात द्यावी एवढी विनंती करायला आलो. धन्यवाद. यावेळी भाजपचे युवा नेते उद्योजक सागर नलवडे म्हणाले की पलूसमध्ये आम्ही भाजपची एक हाती सत्ता निश्चित आणणार असून पलूस शहराच्या विकास कामासाठी आपण भरभरून निधी द्या असे आवाहन त्यांनी आमदार गाडगीळ यांना केले. आपल्या सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार माननीय सुधीरदादा गाडगे यांचं आपल्या पलूस नगरीत स्वागत करतो. दादा, होत असलेल्या 2025च्या नगरपालिका निवडणुकीसाठी तुम्ही ह्या पलूसला भेट दिली आहे. तुम्ही त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आमच्या ह्या प्रभाग 6 मध्ये आमच्या भगिनी मेघाताई शिसाळ आणि आमचे बंधू अजिंक्य दादा पाटील हे उभा आहेत. त्याबरोबर आमच्या सौभाग्यवती सौ सोनाली सागर नलवडे ह्या देखील उभा आहेत. दादा, या वॉर्डाबद्दल बोलायचं झालं, प्रभागाबद्दल, तर त्या प्रभागामध्ये बहुतांशी आपला एक गट आहे जो पहिल्यापासून भाजप विचारात आहे. त्यामुळे 100% आपण त्या विचाराच्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालायचा प्रयत्न करत आहे. तसंच गेले 9 वर्ष झालं दादा भयानक इथं अत्याचार झालेला आहे म्हणजे ह्या प्रभागावर. कारण हा गावाच्या बाहेरचा प्रभाग समजला जातो. रस्त्यांची दुरावस्था आहे, गटारींचा नाव उल्लेखच नाहीये, स्ट्रीट लाईट फक्त काही एरियात आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी आमचा असा एक घटक झाला पलूसचा की फक्त पाणी या प्रश्नावरच इलेक्शन व्हायला पाहिजे. कारण वर्षातलं 150 दिवस सुद्धा पाणी मिळत नाही पलूसकरांना आणि हे आमच्या पलूसचं दुर्भाग्य आहे. तर दादा, मी तुम्हाला ह्याबद्दल एक रिक्वेस्ट करू इच्छितोय की आम्ही 100% या प्रभागातल्या 2 सीटा नगराध्यक्षपद तुम्हाला 100% आम्ही देणार आहे. खरं उद्या फंडसाठी आम्ही तुमच्या ज्यावेळी समोर येऊ, दारात येऊ, त्यावेळी तुम्ही आम्हाला फंडसाठी फक्त मदत करा एवढीच विनंती पलूसकरांतर्फे करतो आणि मी थांबतो. या बैठकीस भाजपचे वार्ड क्रमांक 6चे उमेदवार अजिंक्य तुकाराम पाटील आणि मेघाताई वैभव सिसाळ यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सोनाली सागर नलवडे यांच्या प्रचारार्थ आमदार सुधीर गाडगीळ यांची मतदार भेट आयोजित केली होती. या बैठकीस पलूस शहर अध्यक्ष रामानंद पाटील, उद्योजक सागर नलवडे, शिवशक्ती इंजिनिअरिंग रोहन पवार, रोहित पवार, साईनाथ पाटील, पांडुरंग सूर्यवंशी, प्रमोद बामणे, सुरेंद्र चौगले, तानाजी जाधव, सुधीर लाड, वसंत लाड, रोहित पाटील, शशिकांत पाटील, नरेंद्र आफळे उपस्थित होते. स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस.